महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक शहरात दुचाकी चोरांनी उच्छाद मांडलेला असतानाच इंदिरानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत। एका सराईत चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडून तब्बल 7 लाख रुपये किमतीच्या 10 चोरीच्या दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे। याच मोहिमेअंतर्गत वडाळा गाव परिसरात एक संशयित चोरीची दुचाकी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष फंदे व त्यांच्या पथकाने सापळा रचला आणि संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले। तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। या चोरट्याने केवळ नाशिक शहरच नव्हे तर ग्रामीण भाग आणि ठाणे जिल्ह्यातूनही दुचाक्यांची चोरी केल्याची कबुली दिली आहे। विशेष म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने अनेक वाहनांचे चेसिस नंबर आणि इंजिन क्रमांक खोडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी दिली। दिनांक 28/4/2026 रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार सागर परदेशी व पोलीस अंमलदार योगेश जाधव हे पेट्रोलिंग करत असताना एक गोपनीय बातमी मिळाली होती की वडाळा गाव परिसरामध्ये एक इसम मोटरसायकल चोरी करून त्याचा साठा करून तो विक्री करत आहे। त्या अनुषंगाने बातमीची खात्री करून आपण त्या ठिकाणी सापळा लावलेला होता आणि सापळा रचला असताना आपल्याला त्यामध्ये एकूण आरोपीचा शोध लागला। त्यामध्ये एकूण आरोपीच्या ताब्यामध्ये आपल्याला 10 मोटरसायकल ज्या आहेत त्या मोटरसायकल चोरीचे वाहनं जे आहेत ते मिळून आलेले आहेत। त्यामध्ये 7 स्प्लेंडर मोटरसायकल आहेत, एक बुलेट गाडी आहे आणि एक पॅशन प्रो आहे आणि एक 220 पल्सर, अशा एकूण 10 जी दुचाकी आहेत आपल्याला चोरीच्या या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। सदर आरोपी जो आहे आणि त्याचा साथीदार जो आहे, आरोपीला अटक केलेली आहे, तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्याचा साथीदार व त्याला अजून कोणी साथीदार आहेत का याबाबत अधिक तपास चालू आहे। पोलिसांनी या कारवाईत विविध कंपन्यांच्या महागड्या दुचाक्या जप्त केल्या आहेत। या गुन्ह्यात आणखी धागेदोरे आहेत का, तसेच या टोळीत अजून किती जणांचा समावेश आहे याचा अधिक तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत। या कारवाईमुळे दुचाकी चोरांच्या गोट्यात मोठी खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।